नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीच्या ठिकऱ्या उडालेल्या दिसल्या। जिल्ह्यात 2 खासदार आणि 5 आमदार असताना केवळ 2 नगराध्यक्ष आणि 49 नगरसेवक निवडून आले। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं 2 खासदार 5 आमदार निवडून आणले। मात्र नगरपालिका निवडणुकीत आघाडीच्या ठिकऱ्या उडालेल्या दिसल्या। भाजपला विरोध हा आघाडीचा समान कार्यक्रम असला तरी अनेक ठिकाणी परस्परांना विरोध करण्यात आघाडीचे घटक पक्ष मशगूल दिसले। महायुतीतील घटक पक्षांना मदत करण्याची भूमिका आघाडीच्या आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतली। भाजपला नमवण्याच्या नादात मवियाची नीचांकी कामगिरी या निवडणुकीत नोंदली गेली। नगराध्यक्ष उद्धव सेनेला कुर्डुवाडीत तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला अकलूजमध्ये मिळालं। काँग्रेसनं विधानसभेप्रमाणेच याही निवडणुकीत भोपळा फोडला नाही। नगरसेवक पदाच्या निवडणुकीत सर्वाधिक 27 नगरसेवक उद्धव सेनेचे आहेत। उद्धव सेनेचा एकमेव आमदार असलेले दिलीप सोपल यांच्या बार्शीत सर्वाधिक 19 तर कुर्डुवाडीत 5, अकलूज 2 आणि मोहोळ 1 नगरसेवक निवडून आला। त्यांनी नगराध्यक्षपदासाठी 4 आणि नगरसेवक पदासाठी 83 उमेदवार रिंगणात उतरवले होते। शरद पवार हे अनेक वर्षे सोलापूरचे पालकमंत्री होते। सोलापुरातील राजकारण पवार यांच्या मर्जीनुसार चालत असतं। पवार यांना मानणारा मोठा वर्ग या ठिकाणी आहे, परंतु त्यांनी जबाबदारी सोपवलेले लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी पवार यांच्या वलयाचा लाभ घेऊ शकले नाही। हे नगरपालिका निवडणुकीत प्रकर्षानं दिसून आलं। 1 खासदार आणि 4 आमदार असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोहिते पाटील यांचा गड असलेल्या अकलूजमध्ये नगराध्यक्षपद मिळालं। 3 ठिकाणी पक्षानं उमेदवार उभे केले होते। नगरसेवक पदासाठी 48 उमेदवार उतरवले असताना केवळ अकलूजमधील 20 नगरसेवक निवडून आले। खासदार धैर्यशील पाटील आणि त्यांचा सर्व परिवार केवळ अकलूजमध्ये अडकून पडला। महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांपेक्षा भगीरथ भालके यांच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीनं नगराध्यक्षपदाच्या 2 तर संजय सावंत यांच्या शहर विकास आघाडीनं 1 जागा जिंकली। 32 नगरसेवक दोघांचे मिळून निवडून आले। या दोघांनाही आघाडीच्या नेत्यांनी पक्षचिन्हासाठी गळ घातली, पण या पक्षाची आणि त्यांचे निर्णय घेणाऱ्या स्थानिक नेत्यांची भूमिका लक्षात घेऊन दोघांनीही मदत करा, पाठिंबा द्या, पण पक्षचिन्ह नको ही ठाम भूमिका घेतली होती आणि ते यशस्वी ठरले। महाविकास आघाडीच्या या निराशाजनक कामगिरीचा आगामी महापालिका निवडणुकीवर निश्चित परिणाम होईल। पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं मनोबल खच्ची झालं होतं। केवळ भाजपला विरोध करून आघाडीला यश मिळणार नाही। शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाला मदत करून भाजपला नामोहरम करण्यात तत्कालीन आनंद मिळेल, पण हे दोन्ही पक्ष केंद्र आणि राज्य सरकारमध्ये भाजपसोबत सत्तेची फळं चाखत आहेत। हे कसं विसरता येईल? भाजप विरोधात मोठा गट आहे, पण महाविकास आघाडी त्यांना वळवू शकत नाही। तर शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार हे विरोधी पक्षांची काही जागा भरून काढत आहेत। ते या निवडणुकीपूर्वी त्यांनी दाखवून दिलं।